एक व्यक्ती परमेश्वर कृपेचा अनुभव सांगतो, दुसरा व्यक्ती परमेश्वर कृपेचा अनुभव ऐकतोय, त्याच्या बोलण्यामधून परमात्म्याचा अनुभव कसा आहे त्याला माहित होते, तो सांगतोय, त्याला आलेला अनुभव सांगतोय. दुसरा त्यामध्ये आपला अनुभव शोधतोय, त्याच्या प्रश्नातून आपल्या प्रश्नाची तो सांगत घालतोय आणि त्याच्या उत्तरातून तो आपली सुटका करून घेतो. एवढा मोठा जो अनुभव आहे तो या सत्संगाच्या माध्यमातून होतोय. म्हणून या सत्संगाला जेव्हा तुम्ही बसता, त्या बसण्यात महान त्यागी बाबा जिंदूजी जे शब्द उद्गारले, जे बोलले की ते खूप सुंदर आहे. बाबांची अवस्था निराकार अवस्था, कोणी त्यांना विद्या अवस्था असं म्हणतात. जो भगवान बोलता व बाबा बोलता, ही बाबांच्या श्रीमुखातले शब्द. विचार करा, निराकार ज्याला आकार नाही पण तो बोलून राहिला साकाराच्या माध्यमातून, आणि ते साकार मानता की बाबा जिंदूजी त्या परमात्म्याचे बोलतात कि चर्चा बैठक में सभी सेवक अपने आत्मा साफ रखें. सुंदर शब्द है कि चर्चा बैठक में सभी सेवक अपनी आत्मा साफ रखें. आत्मा साफ करा, साफ ठेवा, शांत मनाने. तो उपस्थित आहे, त्याला स्मरून सर्व सेवक सेविका वेदी बाळगोपाल एकतेने एकाबद्दल त्याला प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुंदेव जी को प्रणाम. परमात्माई प्रणाम. बाबा प्रणाम. भगवंताच्या प्राप्तीकरता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे हे सामूहिक हवन कार्य, सामूहिक जनरल हवन कार्य आज महोदूर या ठिकाणी सर्व सेवकांच्या माध्यमातून पार पडले असून त्या निमित्ताची चर्चा बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये उपस्थित स्वयं भगवान बाबा हनुमानजी तसेच महान त्यागी बाबा जिंदूजी यांना माझा प्रणाम. ज्यांनी आयोजन केलं त्या आयोजकांना पण मी वंदन करतो, नमस्कार करतो. या चर्चा बैठकीच्या मंचावर उपस्थित सर्व सेवक सेविका, आई बहिणी बाळगोपाळांना मी नमस्कार करतोय. आणि आज मला अध्यक्षपद दिलं, मला यायला उशीर झाला. उशीर होण्याचं कारण फार गोड आहे आणि म्हणून उशिरा आलो. तत्पुरते तो अध्यक्षपद सांभाळणारे आमचे बंधू, आमचे मोठे बंधू श्रीमान देवचंद भाऊ वतकरी यांचे मी आभार मानतो की यांनी तो पुन्हा अध्यक्षीय पद मला बहाल करून मार्गदर्शन करण्याकरता उपकृत केलं. यामध्ये आज आपण पुष्कळ लोकांचे मार्गदर्शन ऐकले, अनुभव ऐकले. मी उशिरा आलो, होऊ शकते की अगोदर काहीतरी छान पुन्हा घडलं असेल, पण मी पाहतोय की या जो सत्संगाचा उद्देश आहे, चर्चा बैठकीचा जो उद्देश आहे, खूप मोठा पेंडाल सेवकांना जमा करणे आणि छान माईक लावून मोठ्या आवाजामध्ये सर्वांना आवाज घ्यायला पाहिजे, ऐकू यायला पाहिजे, ऐकलं पाहिजे लोकांनी आणि माझ्या धर्माच्या प्रचारात प्रसार झाला पाहिजे. हा जो उद्देश आहे, या उद्देशामध्ये मी एक गोष्ट मात्र प्रकर्षाने मला आज जाणवली, ती अशी की या मार्गात एक मार्गदर्शक दुसऱ्या मार्गदर्शकाचा विरोध करतो, एक मानव दुसऱ्या मानवाची उणीवा सांगतो. उद्घाटक जे साहेब आहेत, उद्घाटन करून सुरुवात केली, ते कशी झाली माहीत नाही, पण धर्माच्या प्रकाराचा जो उद्घाटन म्हणजे तो जो उद्घाटन जो झाला, तो उद्घाटन साहेबांनीच केला की ते धर्मावर बोलले. मी एवढ्या लोकांमध्ये ऐकताना मला हे दिसलं. आता माणूस माणसाच्या वेळी म्हणा होता. तुम्ही सांगता एका वाक्यामध्ये की प्रत्येक पुरुषाच्या उत्कर्षामध्ये एका बाईचे हात असते, बाईचे हात असते असं म्हणतात.
तुम्ही सांगितलं नाही असं म्हणतात, असं विधान आहे. पण कधी कधी मी असं, आता मला तिथे बसला असला विचार आला, पण जेव्हा एक बाई दुसऱ्या बाईची संवाद बनते तेव्हा तो उत्कर्ष करते की अधोगती असते. जो मुलगा आपल्या आईला खूप मानते आपल्या आईला, आणि त्याची जेव्हा बायको येते ते मुलाला बापापासून मायेपासून दूर करते, तेव्हा ती बाई उत्कर्षाची कारणीभूत ठरते का? नाही. जेव्हा ननद भावजेशी, नाही, सवत सवतेशी, पहा तुम्ही, सून सासवाशी ज्या प्रकारे वागतात, तेव्हा त्या बाईची भूमिका कशी बदलते? बरं का बरं बदलते? म्हणजे बाईची वैरी नाही का? त्याचं उत्तर असू शकते हो, काही प्रमाणामध्ये. आणि हा उत्तर नसावा, असं होऊ नये. जे चांगलं शिकवते, जे चांगलं सांगते, त्याला धर्म असं म्हणतात, धार्मिक विचार असं म्हणतात. आणि हे तुम्हाला एका धर्मात गेल्याशिवाय, धर्माच्या आचरण समजल्याशिवाय, धर्माचे पालन केल्याशिवाय हा सत्संग निर्माण होऊ शकत नाही. घरात सत्यमार्ग प्रेम निर्माण होऊ शकत नाही, होऊ शकत. म्हणून देवाने धर्म बनवला. म्हणून धर्म पुष्कळ प्रकारे, आता मी असं कोणत्या याच्यावर बोलू की मी म्हटलं की माझा एक गोड कारण होता. आम्ही काल, मला नागपूरचे लोक भेटायला आले, पण आमच्या त्या काय म्हणा रघुपती फंदे भाऊच्या घरी रमेश भाऊ टुकरेकर वगैरे मला बोलवलं की त्यांना काही बोलायचं होतं, माझ्या सह्या हव्या होत्या. आम्ही तिथं बसलो होतो. मला एक गुड न्यूज आली. आम्ही नंतर घरी गेलो. आम्ही पहाटे 3 वाजता चहा घेतला, म्हणजे आम्ही जागे होतो. 3 वाजेपर्यंत जागे होतो. झोपेची वेळ निघून गेली, मी पुन्हा मंजन केलं. वेळ निघून गेली, भाऊमध्ये चहा म्हणून आम्ही चहा घेतला. अत्यारी भाऊ, मी आणि आमचे, त्याचं नाव काय, बांडेवचे भाऊ विक्रम झाला. झोपच नाही. 6 वाजता माझ्या मोबाईलचा अलार्म वाजला, मी जागा. त्याला फोन आला, मी जागा. का मग एक सेवकाला आवाज मारतो, भाऊ 10 मिनिटापासूनची म्हणे. तर मग तेव्हा म्हणजे मी त्या 7:30 वाजता बहुतेक थोडासा 10 मिनिटाचा झोपलो असेल. आणि बस त्यांच्या बरं फोन आला तर मी उठलो. म्हणजे मला झोप नाही, कंटिन्यू जागा. रात्री 12 वाजता आम्ही जेवण केला. तर त्याच्यामुळे तो एक वेगळा प्रकार नाही. गोड न्यूज अशी की आज माझा मुलगा, ज्याची वय 22 आहे, ज्याचं शिक्षण सुरू आहे, ग्रॅज्युएशन व्हायचं आहे, बँकेमध्ये जॉईन झाला. त्याला बँकेत नोकरी लागली. त्याकरता मला तो त्याचं हे सगळं आठवण्याकरता मला त्याच्यासोबत राहणे वगैरे वगैरे. तर मला म्हणून म्हटलं भाऊ तुम्ही जा, पण मात्र मी तो आनंद व्यक्त करावा, का घरी थांबावा. तो दिवस खूप चांगला, थोडासा रडूही आला मला कोणाशी बोलताना की माझ्या देवाने मला हे दिवस, की माझ्या लग्नानंतर माझ्या पत्नीला नोकरी लागली, माझ्या हयातीत माझा मुलगा नोकरीला लागला, आणि मला आज तो सौभाग्य प्राप्त झालं. आनंद होता. पण मला असं वाटलं की नाही, हे सगळं माझ्या देवकृपेने मिळालं. आज संमेलन उच्च असेल ना, पण जाईल आज त्याचे गुण गावे, नाही का? आणि अशा प्रकारे थोडंसं मी उशिराच्याबद्दल माफी मागतो. आणि की हे सगळ्या गोष्टी कशा घडतात. आज मी जर मार्गदर्शन करतो म्हटलं तर मी माझ्या अनुभवावर खूप काय बोलू शकतो. खूप विषय आहेत माझ्याकडे असे बोलण्यासारखे, मी अनुभव सांगू शकतो. पण तेवढा वेळ नाही आहे तुमच्याकडे, तुम्ही ऐकू शकाल. कार्यक्रम आहे, तुमचा एक उत्साह नाही. आणि पहा, सामूहिक तीर्थाच्या माध्यमातून काय घडते. आज तुम्ही सौभाग्यवती स्त्रिया, जो तुमच्या सौभाग्य आहे तो इथं बसलेला आहे. आता जनरली घरोघरी असं होते, आज तुम्ही सौभाग्य सण साजरा होत असते आणि खूप बाया नडून येतात, तेव्हा तुम्हीच सांगता घरच्या माणसाले, हे मी थोडा बाहेर फिरायला द्या, आज घरी खूप बाया येणार आहे. तुम्ही ज्याच्या नावाचा करता त्यालाच घराच्या बाहेर हाकलता. तो मावला फिरायला जाते, तो मोठमोठा सर आहे ते आपल्या कुंट्यात बसला, आणि तुम्ही सजून धजून मस्त, आणि तो नाव विचारतात नाही का. तुम्ही या प्रकारचा सण साजरा करता, पण या माध्यमातून मात्र सामूहिक सण साजरा होते. सामूहिकचं महत्व सांगू असं मला देवचंद भाऊनी म्हटलं, आणि त्या सरपंच ताईंनी जे सांगितलं ते बिलकुल योग्य होतं. आई गेली, थकून गेली, आमच्याकडे या, आमच्याकडे आई जायची. पुन्हा प्रश्न केला का तो राहून गेला, मग ती शेवटी नाव गेली त्यांच्यावर. तर शेवटी आईने बाबांपुढे प्रश्न ठेवला की का बाबांपुढे ठेवला, कसा ठेवला, म्हणजे बाबांची परवानगी, परमिशन, बाबांची परवानगी, बाबा आणि बाबांनी परवानगी दिली. आणि अशा प्रकारे एकाच ठिकाणी सामूहिक हृदयपूजा कार्यक्रम साजरा करण्याचे ठरलं, आणि तो आता होणार. एक प्रश्न असा आला, आई नसती तर मानव धर्माचा प्रचार झाला नसता, किंवा असं जे काही आपण म्हणतो. मला तो खोटं वाटतं, दादांचं खोटं वाटतं. मला वाटतं या मानव धर्माच्या
याच्या कार्यामध्ये जेव्हा बाबांनी विजेला सुरुवात केली, स्पष्ट उल्लेख केला, मला जर माझ्या काही झाला तर तुम्ही सांभाळाल, त्यांचा रोल इथं नाही. ही विधी करणे बाबांनी केली, बाबांना पत्र झाली. मग आईनं का केला? दौऱ्यामध्ये फिरल्या, ते कुठं राहतील? बाबा त्यागी. मी स्वतः जेव्हा माझी वर्धा जिल्हा शेती होती, मी 2-2, 3-3 जेव्हा मुक्काम करायचो, त्यावेळेस माझी आजी सांगतो मी तिथं माझी पॅन्ट्री बनवून स्वतः धुत होतो. मी कोणाला धुवून देत नव्हतो. सोबत माझी पत्नी असंच सांगत होतो, हे जा अगोदर धुव. ही सेवा कोण करेल? म्हणून बाबांच्या सेवेमध्ये फक्त आई राहायची. बाबांची सेवा निष्काम होती, दुसरा अर्थात होती. मग आई सोबत फिरून काय केलं? आईने तिच्या पतिधर्म सांभाळलं. आम्हाला शिकण्यासारखं ऐकून काय आहे? पतिधर्म कसं ते आपल्याला शिकण्यासारखं आहे. चला, आपला हा विषय जनरल आहे, आपण जनरल बोलून राहिलो. एक अजून असा प्रश्न होता, मी फक्त मुद्द्यावर बोलतो, कारण की मी काय ऐकलं नाही. माझी मानसिकता जरा वेगळ्या याच्यामध्ये होती. तुला सांगितलं का सकाळ माझी रात्र अशी गेली, दिवस असा गेला की बाबाने म्हटलं हीच देश के लोक. बाबांनी परमात्मे सेवक नाही म्हटलं, असं जसं आमचे एक भाऊ सांगितलं. बाबांना असेच बोलतो, तो परमात्मे सेवक नहीं म्हटलं, लेकिन इस भूमि पर हर आदमी, हर लोग, हर व्यक्ति वो परमात्मा एक सेवक है. अपने अपने धर्म के अंतर्गत वो भी एक परमात्मा को मानता है. एक ईश्वरवाद इस्लाम में भी है, एक ईश्वरवाद क्रिश्चियन में भी है, एक ईश्वरवाद बुद्धिज्म में भी है. हर कोई एक ईश्वर को मानता है. अब इस मार्ग की विशेषता कैसी है? विशेषता कशी आहे या मार्गाची? कधी हा असा सुंदर विचार करावा. तर पहा, तुम्ही ज्याला तुम्हाला देव म्हणता, देवता म्हणता, कुणी भगवान म्हणता, ईश्वर म्हणता, परमेश्वरही म्हणता, पण हे कॅटेगरी आहेत का? एकाचेच नाव आहेत. येस, ह्या कॅटेगरी आहेत, एकाचेच नाव नाही आहे. जो एकमेव आहे त्याला परमात्मा म्हटला गेलाय, तो अंतिम टप्पा आहे. परमात्मा तो परमात्मा आहे, आणि तो एक आहे. तो कुणाचा आहे? सर्वांचा आहे. तो सृष्टीचा निर्माता आहे, तो निर्माता आहे. तो सबका एक भगवान आहे, म्हणून तो जो परमात्मा आहे. आणि त्या परमात्माला त्या धर्माचे लोक मानतात. त्यांचे काही तत्व आहेत, कशा प्रकारची पूजा करायची, कशा प्रकारची विनंती करायची, नाही का, कशी भक्ती, त्यांचे काही तत्व आहेत. त्यांचे काही त्या देवाला आवाज मारण्याचे शब्द आहेत, त्याचे पालकाचे शब्द आहेत, आणि ते वागणे त्यांचे काहीतरी नियम आहेत. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये तत्व, शब्द आणि नियम आहे. ती त्या धर्माची रूपरेषा आहे. ते सेवक, ते व्यक्ती त्या धर्माचे फॉलो करतात. आणि आता प्रश्न असा, हे निर्माण कोणी केलं? मग त्या परमात्म्याने मानलं की बाबा जिंदूजीला निवडलं. याही धर्मामध्ये परमात्मा एक शब्द आहे, निवडलं. एक रूपरेषा, एक विचार दिला. का बरं दिलं? की त्याची रचना असेल. कोण आहे त्याला घडवायचं कसं आहे? त्याने घडवलं, त्याने ते विचार घडवलं, त्याने ते व्यक्ती निवडलं, ती रूपरेषा दिली, आणि त्या रूपरेषेला शक्ती दिली, पॉवर दिली. आजपर्यंत बघा तुम्ही, या पृथ्वीतलावर बघा तुम्ही, चांगल्या प्रकारे बघा. एक व्यक्ती प्रत्येक धर्मामध्ये आहे, पण प्रत्येक धर्मामध्ये ही शक्ती नाही आहे की त्याला परमात्मा प्राप्त झाला, त्याला परमात्म्याचा स्पर्श झाला. तो एक व्यक्ती, एका व्यक्तीचे दुःख ऐकून त्याला सुखी करायचा मार्ग सांगून राहिला. तो फूक मारतोय आणि त्याला आराम होतोय. तो अडला आहे, त्याची सोडवणूक तो एक व्यक्ती करतो. ही जी किमया आहे, ही फक्त या आहे, एका मार्गामध्ये आहे, ज्या मार्गाचं नाव मार्ग आहे. मार्ग म्हणजे रस्ता आहे, मार्ग आहे. मार्ग म्हणजे व्यवस्था आहे, मार्ग म्हणजे रीती आहे, मार्ग म्हणजे रिवाज आहे, नाही का. मार्ग म्हणजे नीती आहे, मार्ग म्हणजे पद्धत आहे. ही पद्धत या मार्गाची आहे. या पद्धतीमध्ये बाबांनी वचनबद्ध सेवकाला केलं, एका परमात्म्याशी जोडलं, आणि मरेयाजी भगवत नाम ही वैचारिक क्रांती त्याच्यामध्ये निर्माण केली. मरेयाजी भगवत नाम ही वैचारिक क्रांती तुझ्यापाशी आहे. बाबांना सांगितलं, त्याला मानवाला सांगितलं, तो जागृत आहे, तुझ्या जवळ. फक्त एकच गोष्ट आहे, तुला वचनबद्ध व्हावं लागेल. या मागे सुंदर गोष्ट कोणती असेल, एक सुंदर आगळा वेळा मला बसताना विचाराला, जे बोलतात मी ऐकतो, ऐकताना विचार करतो, पण मात्र मी विरोध नाही.
मी एक मुद्दा हा माझा पॉईंट लिहून ठेवा. मी बसताना ऐकतो विरोध सांगता नाही का, आता मी विसरतो मग त्याला सांगू. मी पुन्हा म्हटलं की एक मार्गदर्शक असा भाऊंनी सांगितलं असकारी भाऊनी धोंडूजी भाऊ खूप मोठी चूक केल्या. तुम्ही एका मार्गदर्शकाचा अनादर केला. धोंडूजीचा अनादर करू शकता पण मार्गदर्शकाला बदनाम करू नका, त्याचा अनादर करू नका. त्या पदाचं एक महत्त्व समजा. तुम्ही पण त्या पदावर आहात आणि हा पद खूप महत्त्वाचा आहे, साधा नाही आहे. या मार्गाची विशेषता कशी आहे, कधी असा आपण विचार करतो म्हटलं तर या मार्गामध्ये कोणी डायरेक्ट सेवक नाही बनवू शकत. अरे हनुमानजीची पूजा प्रत्येक लोक करतात. मी पुन्हा म्हटलं रचयिता एकच आहे, पण सगळ्या व्यक्ती परमात्मा सेवक आहे, पण त्याच्यापाशी शक्ती नाही आहे, त्याच्यापाशी पावर नाही आहे. त्या एका व्यक्तीला एका व्यक्तीकडे जावं लागतं. त्याला आपण मार्गदर्शक असं म्हणतो. तो तुम्हाला वचनबद्ध करते. तो जेव्हा वचनबद्ध करते, तुम्ही जेव्हा त्या शब्दानुसार जेव्हा तुम्ही कार्य करता तुम्हाला योग मिळते, तुमचे दुःख दूर होतात, तुम्हाला भगवंत समाधान देते. पण नंतर तुम्ही पुन्हा अशी काहीतरी चूक करता तुमच्यातून चूक होते, तुम्ही चूक लपवता. एका समान त्यागात केलं, बायकोला म्हटलं सांगायचं नाही सांगितलं. घरच्या देवाला माफी मागितलं असेल पण त्याला योग मिळाला का नाही, त्याची हानी झाली. मग जेव्हा तुम्ही काही चुका करता, देवाला माफी मागता, देव तुम्हाला माफ करत नाही, तुमचे संकट दूर होत नाही, तुमचे दुःख दूर होत नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या मार्गदर्शकाकडे जाता, त्याला आपली चूक सांगता आणि तुम्हाला फक्त शब्द देतो, तुम्ही माफी मागा, तुम्हाला योग मिळते, तुमचे दुःख दूर होतात, तुम्हाला समाधान होतं. हे का बरं होते, हे कसं होते, एका मार्गदर्शकाजवळ गेल्यानंतरच असं का बरं होते. बस हीच तर विशेषता या मार्गाची आहे, अशी ही रीती आहे, अशी पद्धत आहे नाही का, असा हा मार्ग आहे. आपण या मार्गाचा स्वीकार केला म्हणून आपण या मार्गाचे सेवक बनतो. आपण जेव्हा या मार्गाचे सेवक बनलो आपण वचनबद्ध झालो भगवंताजवळ. वैचारिक क्रांती, मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच म्हणेन. मी माझ्या कर्मांची तुला याची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश म्हणजे बाबांच्या मुखातून कसे आदेश, साक्षात परमात्मा बोलता, सेवक बोलता, भगवान बोलता. कसे आहेत 4 तत्व 3 शब्द 5 नियम जीवनात पाणी, असे मी सत्य वचन देतो, याला जीवनात कधी विसरणार नाही. या शब्दावर माझा भगवंत आहे. ही या मार्गाची उद्देश आहे. आता प्रश्न असा पडला की आम्ही पालन करतो का. आता म्हटलं की हो, एखाद्या मार्गदर्शकाला नाही कळलं आपण कसं बोलावं, नाही कळलं की आपण या मार्गाची उद्देश कशी समजावून सांगावी, नाही कळलं की कसं आचरण ठेवावं, नाही कळलं मग का करायचा. तो कसा केलं आपण माईकवर सांगायचा तर हा माईकवर जे सांगतो आपण जो प्रचाराने प्रसार करतो, तुझ्या धर्माच्या प्रचाराने प्रसार होत नाही. हम तो द्वेष फैला रहे हैं, नहीं आग से आग लगा रहे हैं. हमें कैसा करना चाहिए. आमचा मार्ग आम्हाला काय शिकवते, आमचा मार्ग आम्हाला हे शिकवते. जर एखाद्या व्यक्तीला ते नाही समजलं तर समजावून सांगा, नाही समजला पण समजावून सांगा आणि त्याला समज द्या की दादा असं नाही असं, आणि त्याने समजून घ्यावं, त्याने समजून घ्यावं आणि प्रेमाने सांगावं. मी एवढ्या गोष्टी सांगितलं पण कोणाचा विरोध केला नाही. या गावात मागच्या वर्षी आलो, माझ्यावर खूप मोठा अक्षर त्याला मी नाव घेतलं का नाही. आता मी त्याला एक टोला मारतो ते जे बोलले होते, एक तुरस्कार आमच्या गावी आला होता, स्वतःला खूप गाणी समजतो नाही, माझ्यासारखा मूर्ख नाही. मूर्खच म्हणजे का महामूर्ख. बाबाला एका सर्वाच्या प्रश्नाचा आला, तुम्ही मूर्ख हे पहा म्हणे, लोक मला बाबा म्हणतात मला मूर्ख, मी महामूर्ख आहे असं बाबा नाही म्हटलं. आम्ही तर पैसा गेले विकले आहोत नाही का, आम्ही तेच त्या लायकीचे पण नाही. पण मी जसा इथे शब्द बोललो, काय बोललो, हा सत्याच्या मंच आहे. ज्या सत्याच्या मंचावर जर तुम्ही सत्य या मंच असं म्हणता, तुम्हाला सत्य बोलायचे आहे, मग तुम्ही खोटे का बरं बोलता आणि वरून सांगता की मी ओघाओघात बोललो. मग का बरं असा, तुम्हाला समज नाही आली, तुम्हाला मार्ग समजला नाही आहे, तुम्हाला हे कळलं नाही की मला मी कुठं बोलून राहिलो, तुम्हाला कळत नाही की मला कसं बोलायचं आहे. म्हणून आम्ही मागे आहोत. आमचा आत्मबल कमजोर आहे, आमची प्रगतीपेक्षा अधोगती जास्त आहे. नाही, आम्हाला योगापेक्षा सेवेचे कार्य जास्त करावे लागतात. नाही, आम्ही जेव्हा पक्के सेवक झालेले आहोत, पक्का सेवक जेव्हा पूर्णपणे सुखी झाला तो पक्का सेवक बनते, आणि तो पुन्हा सारे कार्य का बरं करते. नाही, आम्ही तो इतने पक्के आहे. पक्के म्हणजे कसे, त्याग केला नाही, बिलकुल नाही. आम्ही त्याग तर केलाच नाही. काही दिवसाकरता बंधन पाडला, संन्यासी त्याग करतो, आज जीवन त्याला त्यागी म्हणतात. आम्ही तर तसे नाही आहोत. आम्हाला इथं त्यागाचे कार्य झाल्यावर, लग्न झाल्यावर त्याग परत पुन्हा झाले. काय की आम्ही ब्रह्मचारी बनलो का नाही बनलो. आम्ही एक व्रत पाडला काही दिवसाकरता विशेष, आमचा राग गेला का नाही, आम्हाला आता राग येतो. पण आम्ही त्या कार्यापुरता म्हटलं की कार्यात राग तर झगडा भांडण करू नये, नाही कुणाच्या हातचे खाऊ पिऊ नये, नाही का, तळले भाजले पदार्थ हे काही दिवसाकरता होतं. आम्ही तेवढ्या दिवसाकरता केला. मला याच्यावर पुष्कळ काय सांगायचं होतं, माझा विषय बदलला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत,
तर मला आठवल्या पाहिजे मी काऊन हा शब्द बोलतो. असं होतं की मला खूप मी पुढे पुढे निघून जातो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना मला हे आम्हाला समजून घ्यायच्या, शिकून घ्यायच्या आहेत. आमच्यात जेव्हा आम्ही समजून घेऊ, शिकून घेऊ, आमच्यामध्ये संयम निर्माण होईल. आम्ही कुणाचा राग करणार नाही, कुणाचा तिरस्कार करणार नाही, कुणावर वाईट बोलणार नाही. आम्ही बोलायला नाही पाहिजे. आम्ही जर बोललो तर आमच्या भगवंत आमचा खुश होत नाही. त्याला आमच्यातले अवगुण आवडत नाही. कारण की अवगुण हे दानवाचे गुण आहेत, देवाचे नाही. कोणाचे गुण आहेत? दानवाचे आहेत. जर तुम्ही ज्याच्या गुणाची चर्चा कराल, ज्या गुणाचे आसन कराल, त्या गुणाचा भगवान तुमच्या पाशी राहील. बाबांनी म्हटलं अच्छे विचार मानत कर बुरे विचार, अगर विचार बुरे है तो दानव हमारे पास है, और दानव हमें सुखी कर नहीं सकता, दुखी लगेगा. बंदर वो बरोबर, भगवान हमें सुखी रखेगा. और भगवान से अगर हमें सुखी लेना है तो हमें भगवान के गुण को स्वीकार करना पड़ेगा. आता प्रश्न असा आला, तो निराकार, तो निराकार. आणि बाबांनी सांगितलं, काय सांगितलं? भगवंताचे गुण सत्य बोलणे, मर्यादा पाळणे, प्रेमाने. हा विषय मी आता प्रत्येक ठिकाणी घेणार आहोत. मी कधीच वेगवेगळा बोलतो, पण आज सांगतो की मी हा विषय प्रत्येक घेत देणार आहोत. बाबांनी म्हटलं की देवाचे गुण, देवाचे गुण. तर देवाच्या कोणत्या गोष्टीवरून देवाचे गुण सिद्ध होतात? सत्य बोलणे, मर्यादा पाळणे आणि प्रेमाने. एखादा अनुभव आपल्या कुटुंबात नसेल का, तर मग कुटुंब देवाचा कोणता कोणता किती सिद्ध होईल? तर मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो. त्या लेकराला चुपचाप ठेवा, तो रडते, आईने त्याची व्यवस्था लावावी आणि नाही तर बाहेर होऊन द्यावं, मुलीला खुश करून द्यावं आणि इतर ऐकू द्यावं. हा मुद्दा खूप सुंदर आहे, प्रत्येकाने ऐकण्यासारखा आहे. एकदा ऐकण्याचा की अशी कोणते गुण आहेत ज्याला देवाच्या म्हणतात आणि जे कुटुंबात सेवकात पालन करायचं आहे. असा एकतरी कुटुंबाच्या सांगायचं आपण उदाहरण देतो. म्हटलं तुम्ही आठवा, या हिंदू धर्मामध्ये, या देशामध्ये, या हिंदू धर्मामध्ये एक परिवार आहे. भगवान शंकर, पत्नी पार्वती, मुलगा गणेश, मुलगा कार्तिकेय, नाही का? त्याच्यामध्ये का आला? नर नारी आले, पशु पक्षी आला का? शंकर जी के गले में सांप है, उनका बच्चा लड़का कार्तिकेय, त्याच्या वाहन मोर आहे. आला पशु पक्षी. पशुमध्ये पुन्हा पहा, माता पार्वती, तिचं वाहन वाघ आहे, नाही? दारामध्ये नंदी आहे ना? आणि त्या गणेशजीच्या वाहन कुंदीर आहे. ही सुंदर गोष्ट आहे. पुन्हा याच्यामध्ये काही शब्द आले नाही का? दिन आहे तो रात आहे, उजेड आहे अंधार आहे. बस तसाच भगवान शंकरजी पहा, एक योगी, त्यांचे वस्त्र कसे? आभूषण नाही, आभूषण नाही, सुंदरता वगैरे असं काहीच नाही. योगी मग तो रंगता जोगी हे गाणं ऐकताच नाही? प्रेम कप्याला पिया, एक रंगता जोगी, तो भूतनाथ आहे, नाही आहे ना? तो भोलेनाथ पण आहे. कसं पहा, तो भोलेनाथ पण आहे, पण तो भोलेनाथच्या विपरीत परिस्थिती कशी आहे, त्याने भोलेनाथ म्हटलं गेला आहे. तो तांडव करून टाकते मित्र आणि सृष्टी हालवून टाकते. कसा भोलेनाथ, कसा तांडव? नाही पहा, त्याच्या गळ्यात साप आहे, इथं विष आणि डोक्यावर अमृत कलश आहे. अमृत त्याला मोरू देत नाही, विष. पहा किती विपरीत परिस्थिती आहे. अशी विपरीत स्थिती त्यांच्यामध्ये. गळ्यामध्ये साप आहे, विष अंदर उतरला तर खतम, पण त्याला अमृत धारण केलेलं आहे, नाही का? कलश त्याच्या मंथांमध्ये नाही का अमृत प्राप्त केलं, म्हणून त्याला त्या अमृताच्या विषयाचा काही असर होत नाही. तो एवढा योगी आणि त्याची पत्नी पहा, रूपवान, स्वर्ण आभूषण, गुणवान, सुंदर, पण त्यांच्यामध्ये प्रेम आहे. किती विपरीत परिस्थिती आहे. तुम्ही तर जोड्यात जोडा पाहिजे, नाही? जोड्यात जोडा नाही, जोड्यात जोडा पाहिजे है ना? पोरगाचे 5-8-5 9 असेल तर पोरगी 5-3-5-2 पाहिजे. गौरवर्ण फक्त आम्ही दोघं बाई उभे बेटा, आमच्या दोघांचा रंग असाय, लोक आम्हाला विठू रुक्माई म्हणायचे. दोघे सावळे हे बरोबर. हसा येतेच का नाही? हा आता त्या मी त्या सोनवाने एकटा भाऊ पाय भाऊ या माणसाला मी टोपी घालून बाजू खूप गरमी होती, म्हणजे याला पोचूच पाहिजे का? हे भगवान, तो जो देवगुणाचे जे वर्णन करतो म्हटलं मी, पहा विष गळ्यामध्ये आहे, अमृत त्याला शहर केलेलं आहे, गळ्यात त्याचा साप आहे.
साप आहे, पण त्याचा जो मुलगा आहे कार्तिकेय त्याचं वाहन मोर आहे, पण मोर सापाला चावत नाही. जेव्हा की सापाला पण हरण करते मोर, पण हरण करत नाही. बरोबर नाही करून राहिला. अरे साप कोणाला खाते? साप उंदराला खाते. उंदराला खाते ना. म्हणजे गणेशजीचं वाहन काय? उंदीर आहे. गळ्यामध्ये काय फिरायचा? साप आहे. साप उंदराला नाही खाऊन राहिला. बरोबर आहे. आणि त्या सापाले मोर नाही खाऊन राहिला. किती किती सुंदर गोष्ट आहे. त्या पार्वतीचे वाहन बघा वाघ आहे. शिरावारी पार्वती म्हणजे नव दुर्गा, तिला शेरावारी म्हणतात. तिच्या वाहन काय आहे? वाघ आहे. आणि दारामध्ये नंदी उभा आहे. वाघ त्या नंदीवर हमला नाही करून राहिला. करून राहिला नाही करून राहिला. हे काय आहे? ही मर्यादा आहे. सर्वांमध्ये काय आहे? प्रेम आहे. आणि म्हणून हे गुण त्या भगवंताच्या घरी आहेत. म्हणजे तू भगवानामध्ये काय आहे? सत्य आहे. तर हे भगवंताचे गुण आहेत. सत्य हा भगवान आहे, त्याच्या घरी मर्यादा आहे, तिथं प्रेम आहे. आणि तो आम्हाला काय शिकवते? सगळ्यांनी एकमेकाशी मिळून विसरून वागा, त्यातच देवत्व आहे. हा तो वर्णन त्या गुणाचा आम्हाला शिकवते. म्हणून ते देवाचे गुण आहे. किती सुंदर आहे. पण आमच्या घरी काय आहे? एक संघटना दुसऱ्या संघटनेचा विरोध करून राहिली, एक व्यक्ती व्यक्तीचा विरोध करून राहिला. सोबत एक बारीची बाई विरोधी बनलेली आहे. नाही, आपण असं म्हणतो ना, जसं तुम्ही म्हटल्या एक नारी माणसाच्या याच्यामध्ये कधी कधी असं झालं का लग्न झालं असायला माणूस व्यसनी बनते. नाही, बर्बाद होऊन जाते बायकोच्या नादापायी. नाही, मग त्या नारीला का म्हणावं? का? त्या बाईला जीवनाविषयी किती आहे? बाईला जीवनाविषयी प्रेम बहुत कमी आहे. बाईला मेकअप विषयी प्रेम खूप जास्त आहे. जग बाई चर्चा भेटत आहे ते जेवायलाच प्रेम नद्या लागते. कधी पा जेवायचं आहे नाही जमत कशी का? सौंदर्य प्रेम. पण खरं सौंदर्य कशामध्ये आहे? आचारामध्ये आहे, विचारामध्ये आहे, आचरणामध्ये आहे. नाही, सद्गुणामध्ये खरा सौंदर्य आहे. आज कोण्या बाईची मी त्या सरपंच बाईची तारीख केली. मागे मला खूप आवडलं त्यांचं संभाषण. ते त्यांच्या सासऱ्याच्या विषय वगैरे बोलले होते. नाही का? मला खूप चांगलं वाटलं होतं. म्हणजे कशाचं मी मला ते का आवडलं? त्याचं नाव पण माहित नाही, नजर बरोबर चिऱ्या पाहिलं नाही, आजे नाही. त्यांची गुण आवडली. त्यांची गुण आवडली. गुण तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. जर तुम्ही गुणी असाल तर तुम्ही तुमचा संसार थांबवू शकता. नवरा कसाही असेल व्यसनी, त्याला तुम्ही छान बनवू शकता, चांगला बनवू शकता. मग जर तो आबाद झाला तर तुम्ही म्हणता की नारी कार्तिक आहे, तर बर्बाद झाला तर तो स्वीकार करा. नवऱ्याला माणसाला बदनाम करण्यामध्ये बाईच हात असते. अशा पुष्कळशा गोष्टी जी प्रवासामध्ये आहेत. पण याच्यामध्ये मला ताळमेळ साधायचा आहे. जो त्याला गुण असं म्हटलंय भगवंताचे गुण, नाही का? बाबांनी भगवत गुणाचे 3 शब्द दिले आहेत. हे तुम्हाला ताळमेळ साधायचे आहे. स्वतः जगा, इतरांना जगू द्या, एकमेकाशी प्रेमाने वागा, आपली मर्यादा पाळा. खऱ्या अर्थाने त्या वेळेसच आता हे जे संघटनेचे वाद होऊन राहिले. भावनशेष विनोद वाघमारे गुरुजी त्यांच्या कार्यकर्ता शहापूरचे बंदीजी होत. त्यांनी त्यांच्या वडिलांना नाही येऊ दिलं, त्यांनी बहिष्कार काढलं. पण आता बहिष्कारचा वगैरे मुद्दा आहे. बहिष्कार ही पद्धत या सेवाची नमस्कार घ्यायचा नाही. कोणी समाज त्या सेवाशी संबंध ठेवायचे नाही. की आदेश द्यायची पद्धत आहे. त्या कोणी केलं? सुरुवात कोणी केली? स्वयं महान त्यागी बाबाजी. फोटो जाळा हे सांगणारे कोण होत? स्वयं महान त्यागी बाबाजी. बरोबर? त्या सभाशी कोणते संबंध ठेवायचे नाही असे म्हणणारे कोण होत? महान त्यागी बाबाजी. मग आज कार्यकर्ते करून का राहिले? तीच परंपरा. फक्त प्रश्न असा आहे, महान त्यागी बाबाजींनी त्यांचा उद्देश कसा होता, कोणत्या गोष्टी करता यांनी केला होता? तेव्हा असे फाटे फुटले नव्हते. तेव्हा धर्म होता आणि फक्त धर्मनीती होती. बरोबर आहे? आता मी आणि माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही. मी माझ्यावरचा दुसरा नाही. फक्त माझ्या हातच्या म्हणजे माझे. ही जी आली या वैरपणामुळे असे आम्ही त्या बाबांच्या त्या प्रकाराचा आम्ही वापर करून झाला, तो चुकीचा आहे. तो चुकीचा आहे. मी एक सुंदर प्रश्न अजून मागे असा बोलतो होतो की आपण सत्य मर्द प्रेम हे भगवंताचे गुण आहे. तो सर्व शक्तिशाली आहे. त्याच्यामध्ये सर्व गुण आहेत, सर्व गुण आहेत. तो असा आहे, तो पल में हो ना. म्हटलं की का सेकंदाचं काही नाही आहे. काळ वेळ घडी घटका प्रहार हे याला काही नाही आहे. पल में सुख और पल में दुःख किस मार्ग की पहचान आहे. भाऊ असं हळूहळू बोलावा म्हणजे लोकांना समजते मते. भाऊ अरे का बोलला काय समजलं नाही. मग मत ये बोलावले मत ये. अरे बोलतेच समज असा म्हणजे भाऊ माझ्यामध्ये विग्रह करायचं आहे म्हणून विरोधात नोंद घ्यायचे माझ्या दादा. तर कोणता मुद्दा होता भगवती बाबाला? नाही ते नाही सांगण्याचा
मी कोणत्या मुद्द्यावर होतो? नाही ते झालं ना. हा हा नाही नाही आम्ही जो आहे ना मी म्हणजे मोठा, माझ्यावरच्या कोणी नाही, म्हणून आम्ही असे विरोध मानतो. आता तुम्ही जेव्हा आता वाघमारे वडिलांचं उदाहरण दिलं का बरं? ते मोहाडी शाखेशी जुळले होते म्हणून, बरोबर ना? आणि त्याच्या मंडळाच्या मार्गदर्शनाने त्यांना येऊ दिलं नाही, बरोबर? मी पण तसाच, मी परमात्मा एक सेवक. नियतल्याच्या सेवक सभेमध्ये मला उद्घाटक पद दिला गेला होता 10 गुरुजींनी. तो कागद गेला मोहाडी मंडळामध्ये. लताबाईंनी म्हटलं का पहिले पॉम्पलेट बदलाव, त्याला बोलवायचं नाही. मग आता कसं? आपण ज्यांचे आराध्य, तुमचे आराध्य आहेत, तुमच्या संघटनेशी जुडले आहेत, त्याने पण हाच प्रकार केला होता. म्हणून ज्याच्या हातात जी सत्ता आली तो आपण सत्तेचा वापर करून राहिला. पण सत्याला मात्र सत्ता ही नाही, सत्याची त्याचा स्वीकार कोणी करून नाही. म्हणून आमच्यामध्ये मी का बरं बोलत नाही कोणत्या संस्थेविषयी? मी माझ्या संस्था चांगल्या असं कधी म्हणतच नाही, तुमची खराब असं म्हणत नाही. आम्ही कोणत्याही संस्थांच्या रोज आमच्या भगवत कार्यामध्ये भगवत कृपा आणि सेवक यामध्ये मंडळ, भवन, इमारत, संस्था याचा काही रोल नाही. भगवान आणि सेवक या 2 गोष्टीमध्ये ज्याचा संबंध आहे ती मर्याजी भगत नामपर परमात्मा एक तत्वाशी बंधन बांधलेला नियमबद्ध सेवक, सत्याने वागणूक करणारा म्हणजे तत्वशुद्ध नियमाचे आचरण करणारा, आचरण याचा संबंध भगवंताशी आहे आणि मानवाशी आहे. या गोष्टी आम्हाला सुखी आणि दुःखी बनवू शकतात. आज मी म्हटलं माझा अनुभव, मी काय याचं वर्णन करू की मला ज्या गोष्टी मग कुछ भी नाही. मी साधा मजूर नसतो. आज मी साधा मजूर नसतो का की मला मजुरी करता येत नाही, मला ड्रायव्हिंग करता येत नाही, मला फिटिंग करता येत नाही, मी प्लंबर बी नव्हतो, मला काहीच काम नव्हतं करता येत. शिक्षण फक्त 12वी होता. बाबाजवळ घर नव्हता, आमचा घर नव्हता, आमची प्रॉपर्टी नव्हती, आमच्याकडे पैसा नव्हता, सोना नव्हता, शेती नव्हती, शिक्षण बी नव्हता, आणि आम्हाला कधी रोजगार हाताचा असा आधार पण नव्हता. 3 भाऊ आम्ही, नाही का? वडील रिटायर झाले तर 10,000 घेऊन हातामध्ये आले. एखाद्या पोराला ते झालंय, पण असं नाही का मी आपल्या पोराला 500, 1000, 2000 रुपये देईन बेटा काहीतरी करायला, काहीच नाही. पण आज आम्ही जे आहोत परमेश्वरी कृपेमुळे आहोत. ज्या गोष्टी मनामध्ये आम्ही संकल्पना केल्या, नाही का? माझ्याकडे घर पाहिजे आहे, बंगला पाहिजे आहे, गाडी पाहिजे आहे, सोनार पाहिजे आहे, नोकरी मला नाही भेटली, माझी वय झाली तर माझ्या पत्नीला तरी भेटली पाहिजे. लग्नाच्या 8 वर्षात पत्नीला नोकरी मिळाली नाही. मी तेव्हाच म्हटलं बेटा तुम्ही एवढी शान मारता, आज मम्मी नोकरीवर आहे म्हणून आपण शान मारतो, उद्या जेव्हा नोकरी मम्मी रिटायर होईल मग तुम्ही कसे रे, तुमची शान कशी? तुम्ही हे जे दाखवता मार्ग असेल दुसरी शान, पण उद्या मग तुमच्या भविष्य कसा? म्हणून त्यांना मी सांगितलं होतं का बेटा उसके लिए जरुरी क्या आहे, जरुरी आहे शिक्षण कसा असावा, कसा निवडावा, कोणत्या पद कसा व्हावा, नाही का? भविष्य कशामध्ये आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये मी आज खरा ठरतो. नाही आमची इच्छा होती आमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी असाव्या. माझ्याकडे गाडी घोडा बंगला आहे, सर्व मी त्या देवाची मी एवढा ऋणी आहो की मी माझी भक्ती, मी देवाला असं म्हणतो की देवा भक्ती घडव माझ्याकडे, हे माझ्या धैर्य मनी स्वप्नी चांगले येऊ, सर्वदा योग तुझ्या पडावा, तुझे काही देव माझ्यावर, उपेक्ष नको गुणवंता आनंदा, मागणे हेच तयार करणे. आता रामदासाच्या शब्दामध्ये सांगावं असं मला वाटतं. तुम्ही सर्व का करा, ह्या चर्चा बंद करा, फोटोवरूनचे वाद बंद करा. एक मला या लोकांनी फोर्स केला, योगेश होतो फोटो द्यायला सुरुवात कर, माझ्या मागे लागले, भाऊ सुरुवात कर, भगवंत योग देते, सगळे लोक सुखी आहेत, समाधानी आहेत. मग मंडळ होता, आता टिमकी झाली, नाही का? मोवाडी पण आहे, नाही? रामटेकमध्ये पण 2 आहेत, का तुमच्या लहानसा गाव उमरेडमध्ये पण 2 आहेत, राजनांदगावमध्ये फोटो भेटून राहिले, गोंद्यामध्ये फोटो भेटून राहिले, नाही का? सावनेरमध्ये जिथं ज्या फोटो भेटून राहिला देऊन राहिला, शांतीनगर नागपूरमध्ये 3रा एक आहे फोटो भेटून राहिले, बाबाच्या फोटोमध्ये बाबाच्या पुतण्या आहे अशोकरावची झुगरीकर म्हणजेच नंदनवार फोटो देऊन राहिला. मग काय लोक सुखी आहेत, समाधानी आहेत. आता आपण असे म्हणतो की ही फोटो मंडळाची आहे, यस ही फोटो टिमकीची आहे, ही फोटो मोहाडीची आहे. मोहाडी फोटो आधी कुठून, मंडळामध्ये फोटो आधी कुठून, टिमकीमध्ये फोटो आधी कुठून? प्रेसमधून. खरा उत्तर आहे. पहा बकऱ्यांनो बसा, तुम्ही ऐका, नाही का? तुम्ही शांत आहात, म्या नाही करत, याला अक्कल शिकवा. काय शांत राहिलं कसं होतं? आल्या माझ्या गेल्या तुम्ही म्या. किती लाईनशीर शिस्तबद्ध आहे.
वक्ता चांगला आहे, त्याला शरम वाटली असं का सुंदर झाला नाही. आता तो एक आमच्या घरी आहे, त्याला म्हशी म्हणायला पाहिजे तर भसी म्हणते नाही. हे देवा, बरं सांगताना मला सांगायचं आमच्या घरची बस म्हणते. आता फरवडे द्यायचे म्हणते, किराई महाग घालायची म्हणते. अरे देवा, अशी कॉमेडी व्हायला पाहिजे. थोडासा विसावा घ्यावा, हसलं की मन फ्रेश होते नाही का. एक हलकं होते. पण खरं सांगतो मात्र एक विषय सुटला पुन्हा. सांगा हरिभाषेत. म्हणून आम्हा सेवकांना पॉवरफुल बनायचे आहे. एवढं की दुःख आमच्यावर येऊ नये, आपत्ती आमच्यापासून दूर राहावी, आमच्यापासून आपत्ती दूर राहावी. दुःख येणे, मला संकट आले माझ्यावरती मागच्या वर्षी. आजकाल संघटनेमध्ये लोक कपटाने बघतात, मार्गात पण लोक सगळे सेवक नियमाने बघतात. असं नाही, हे बाबांचे शब्द सत्य आहे नाही का. पण संकट आले, यामध्ये कसा मार्ग निघाला, संकट हरून ते माझ्याकरता ते मोदीजी एक शब्द म्हणायचे ना, जे असं काही आलं संकट त्यातून आपण मार्ग काढणे नाही का. ते असं कसं आपत्तीसही उत्पत्ती वगैरे असं काहीतरी. तर पहा, संकट आले ते माझ्याकरता फायदेशीर ठरले. प्रत्येक वेळेस माझा घर बनला तेव्हा संकटच होता, जेव्हा नोकरी लागली होती तेव्हा माझा संकटच होता. हो, संकटच आले, मला तारलं. आताही मला शेतीवाडीमध्ये संकटच आले, तारलं. तर संकट मग मी विचार करतो की देवा, मला कोणती गोष्ट तू देताना काहून असा देतेस. संघर्षाशिवाय पण पर्यायच नाही. माझ्या प्रश्न संघर्ष का बरं माझ्या मागे लागलाय. मला उत्तर मिळाला संदेह योगेश पुरस्कार. माणूस म्हणून प्रपंचामध्ये असून कर्म करताना कुठं चुकतेस, तर चुकीच्या पहिले फळ भोग आणि मग योग घे. तर जर कधी मला संकट आले, मी त्याला माझ्या कर्माचं काहीतरी फळ समजतो आणि तो आलेला संकट असा म्हणतो की आता हा मला कर्मभोगातून सोडवेल. आता मी पापातून मुक्त हो, आज मी पुन्हा फळास प्राप्त होऊ लागलो. देवाने मला मुक्त केलं. कोणी केलं मला मुक्त? देवाने केलं. पण त्या संकटामध्ये मात्र कोणी धीर सोडायचं नाही, देवाला वाईट बोलायचं नाही, देवा माझ्या सत्यानाश केला असं म्हणायचं नाही, देवा माझ्या चांगला नाही केला, घात केला असं म्हणायचं नाही. कुणाला मृत्यू आली, अरे नाही, शरीर त्याग केलं, आता परमात्माने विलीन झाली. एवढा सुंदर योग आहे. तर मेल्याला आम्ही विटायला मानत नाही. कशी गोष्ट आहे, का बरं नाही की तो देवामध्ये विलीन झाला, आत्मा परमात्मामध्ये विलीन झाली. हे समजताना ह्या गोष्टी करता खूप आवश्यक आहे. सत्संग पाहिजे, विचार आमचे धार्मिक पाहिजे आणि आम्ही आज समजावं. आणि आम्हाला जे म्हटलं हे सर्व माझ्याकडे नसताना मला सर्व गोष्टी मिळून आल्या आणि मला मिळत राहतील. तुम्ही पण देवाची कृपा आहे जी आहे. तुम्ही जे गावात आहात, आता इथं बसले नाही विरोधात मी असं म्हणत नाही. मला माहित आहे तुम्ही व्यवस्थाच केला ना लोकांची, का तुम्ही जिथे तिथं ऐका. तर हे बेटा जिथे आहे तिथं ऐकून राहिले, कोणी शेतात, कोणी घरात, कोणी मळ्यात ऐकून राहिले. आम्ही व्यवस्था केली ऐकण्याची. मग तुम्ही त्याला दोष का देतात नाही यात आवश्यक आहे. जर तुला मंडप छोटा पडला तर जमा झाले, मंडप छोटा पडला तर. म्हणून माझ्या देवाची व्यवस्था केली. कशी व्यवस्था केली? ते जिथे तिथं ऐकून राहिले. मी त्या लोकांना मेसेज देऊ इच्छितो की माझ्या बंधूंनो, संस्थाच्या भगवंताशी काही संबंध नाही. ते फक्त माणसाच्या व्यवस्था करता केली गेलेली एक व्यवस्था आहे. तिला मानवी व्यवस्था असं म्हणतात. बरोबर? ती मानवी व्यवस्था आहे. तिच्या रचना कोण आहे? मानव आहे. मानव घर कोणा बांधलं? मी बांधलो. मानव की बनाई कला है, संस्था भी मानव की बनाई हुई. बराबर है. रशिया से मानव के आपस में जाके उनके नियमों को अनुसार आम्ही काहीतरी एक संस्था वगैरे बनवतो. हे आहे. त्याच्यात देवाशी काही संबंध नाही आहे. देवाच्या फक्त कर्माशी संबंध आहे. म्हणून तुम्ही देवाचे सेवक बना. ज्या देवाला महानता की बाबा जिंदूजीने प्राप्त केलं, त्याची आम्हाला विधी दिली, आम्ही तो स्वीकार केला. आम्ही महानता की बाबा जिंदूजी यांचे अनुयायी झालो. आम्ही या धर्माचे सेवक झालो. या धर्माचे सेवक म्हणजे परमात्मा एकचे सेवक आहोत. आम्ही परमात्माचे सेवक, महानता की बाबा जिंदूजी यांचे अनुयायी झालो. बरोबर आहे. आम्ही त्याच्या दासत्व स्वीकारलं नाही. आणि म्हणून आम्ही त्या नियमाचं पालन करायला पाहिजे. त्या कृपेचा पूर्ण फायदा उचलला पाहिजे. मी उचलीन, आपण उचलावं अशी मी आपणास विनंती करतो. माझ्या बोलण्यात, सांगण्यात, समजवण्यात पहा फोटोचा मुद्दा राहिला. म्हणून फोटो हा मुद्दा नहीं, तो प्रेस से शब्द है। आज मुद्दा उठा की फोटो कहाँ से आई मंडल में, वो प्रेस से आई।
टिंकी के फोटो कराते हैं तो प्रेस से आए, मोड़े फोटो कराते हैं तो प्रेस से आए, ध्यान में रहे। तो फिर वो तो प्रेस से आई फोटो, अगर मैं भी राज छपा दिया तो कहाँ से होगी? प्रेस से होगी। न वो भंडारी की होगी, न वो टिंकी की होगी, न मोहाड़ी की होगी। तो इसलिए फोटो ये मुद्दा नहीं है। मुद्दा कैसा है? हमारा आचरण, हमारा विचार, नहीं क्या? हमें संगठन में रहना चाहिए, इसलिए हम किसी संस्था से जुड़े हैं। लेकिन संस्था में कभी कभी ऐसे आदमी बढ़ जाते हैं जिनमें अहंकार आ जाता है, नहीं, उनमें घृणा आ जाती है, वो मनमानी करना शुरू कर देता है। मैं यानी भगवान, मेरा रूल है इस मार्ग का रूल, जब भी जो मैंने बताया था समझा के। ऐसे वक्त कुछ ऐसे मुद्दों को न मानने वाले भी अलग हो जाते हैं, इसलिए एक के दो होते हैं, लेकिन ये अपना काम करते हैं, वो अपना काम करते हैं, लेकिन दोनों जो करते हैं वो भगवान का काम करते हैं, नहीं क्या? वो उनकी नजर से देखते हैं, ये इनकी नजर से देखते हैं। लेकिन हर किसी को अपनी मर्जी नहीं चलानी चाहिए, क्योंकि ये मार्ग हमने प्राप्त नहीं किया है, इस मार्ग की स्थापना हमने नहीं की है। ये मार्ग महानता की बाबा हिंदू जी का मार्ग है, उन्होंने जी तत्व नियम पर इस मार्ग की कृपा करी है। इसलिए हमें, भले हमारी संस्था अलग अलग हो, लेकिन हमें महानता की बाबा हिंदू जी की जो विधान है या जो विधि है वो लिखित में मिली है, हमने उसका स्वीकार करना चाहिए। विधान की प्रार्थना को हमें स्वीकार करना चाहिए, तो हमें भगवान की कृपा प्राप्त होगी और हम भगवान के सेवक दुखी नहीं सुखी रहेंगे। इतना बोलता हूं और मैं मेरा मार्गदर्शक को विराम देता हूं। मुझे चलो मला सांगण्यामध्ये, समजवण्यामध्ये, या मार्गदर्शकाच्या मांडण्यामध्ये काही चुकलं असेल, भुललं असेल, मी भगवान बाबा हनुमानजींना माफी मागतो, महानता की बाबा जिंदजींना माफी मागतो, माझे 2 शब्द पूर्ण करतो। सर्वांना माझ्या नमस्कार.